तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारकिर्दीत राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून महास्वयं ॲप सुरू करण्यात आले। या ॲपच्या माध्यमातून खासगी तथा निमशासकीय कंपन्यांना रोजगाराकरिता जाहिरात देणे, त्यावर युवक आपली नाव नोंदणी करून पात्रतेनुसार नोकरी मिळवत होते। मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ॲपमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत। यात प्रोफाईल पूर्ण न दाखवणे, पात्रतेनुसार अर्ज सादर करता येत नाही। अनेक कंपन्यांच्या जागेची शेवटची तारीख आल्यामुळे वेळेत अर्ज सादर करावयाचे आहेत। अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी सुद्धा या ॲपमध्ये तांत्रिक अडचणीमुळे खोळंबली आहे। अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांना येत असल्यामुळे शासनाने तांत्रिक अडचण दूर करावी, तसेच जाहिरात तारखेमध्ये वाढ करून देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी भाजपा प्रदेश सचिव बादल कुलकर्णी यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार। आज या ठिकाणी अमरावतीचे सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही काही युवकांतर्फे आज या ठिकाणी निवेदन दिलं। याचं मूळ कारण असं होतं या निवेदनाचं की राज्य सरकारद्वारे महास्वयं ॲप चालवण्यात येते। या ॲपचे उद्दिष्ट आहेत की काही खाजगी निमशासकीय कंपन्यांनी या ॲपवर स्वतःला पाहिजे असलेल्या मॅनपॉवरचं त्या ठिकाणी वेकेन्सीज टाकावी आणि जे बेरोजगार युवक आहेत त्यांनी आपापल्या पात्रतेनुसार त्या ठिकाणी तिथे रजिस्ट्रेशन करावं आणि ते रजिस्ट्रेशन करून ज्या कंपन्यांना पात्रतेमध्ये जे युवक वाटत असतील ते त्यांना वेकेन्सीज प्रोव्हाइड करतील, रोजगार देतील। मात्र माझ्यासोबत इथे बरेच युवक असे आहेत की ज्यांनी नोंदणी करून पाहिली, मात्र त्याच्यावर नोंदणी होत नाही आहे। राज्याचे सन्माननीय विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हे ॲप चालवलेलं होतं आणि या माध्यमातून अनेकांना रोजगार त्यावेळी मिळालेला होता। मात्र विद्यमान राज्य सरकारच्या काळामध्ये आता सध्या कोणत्याही प्रकारचं या ॲपवर वर्किंग होत नाही आहे। सर्व्हर नॉट फाउंड, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येत आहेत, पात्रता दाखवत नाही आहेत त्याच्यावरती। आणि सियाराम कंपनीची आता ॲड आलेली आहे त्याच्यावरती, त्याच्यामध्ये 13 तारीख ही शेवटची तारीख दिलेली आहे अप्लाय करायला। आता 13 तारीख शेवटची तारीख आहे आणि 11 तारीख आजची आहे। जर युवकांचे रजिस्ट्रेशन त्याच्यावर झाले नाही तर मग ते 13 तारखेपर्यंत त्याच्यावर त्यांनी अप्लाय कसा करायचा आणि मग कोणत्या तरी आतल्या मार्गातून तिथे त्या ठिकाणी जागा भरण्याचा प्रकारसुद्धा होऊ शकतो, गडबडीसुद्धा होऊ शकते। त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देऊन विनंती केलेली आहे की जोपर्यंत या ॲपमधले प्रॉब्लेम दूर होत नाही तोपर्यंत त्याची तारीख त्या ठिकाणी वाढवण्यात यावी। त्यांनी आम्हाला एक पर्याय सांगितलं आहे, एका एम्प्लॉयमेंट ऑफिसला जाऊन त्यांनी भेटायला सांगितलेलं आहे, तिथेसुद्धा आम्ही भेटू। याची प्रतिलिपी आम्ही राज्याचे हे खातं ज्यांच्याकडे येतं ते नवाब मलिक या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना आम्ही प्रतिलिपी पाठवली आहे। सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा आम्ही प्रतिलिपी या निवेदनाची दिलेली आहे। जर या बेरोजगार युवकांना जर न्याय मिळाला नाही तर या संदर्भात तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू आणि युवकांना न्याय मिळवून देऊ। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।